चॅनल तर्फे मी सोनाली पांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपल्या सोबत आहे अंजुताई। मी अंजुताईंना विनंती करते आणि सुनीताताईंना विनंती करते की तथागत बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांचा आशीर्वाद घ्या। धन्यवाद मॅडम। मी सुनीता रायबोले आपल्या आदर्शांचं पूजन करताना सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते। जय भीम। मी सुनीताताईंना अशी विनंती करते की अंजुताईंचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। अभिनंदन मॅडम। अंकारी परिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि मॅडमचं पण खूप खूप धन्यवाद। वेळ कोण आम्ही इथपर्यंत आलोय तुमच्या स्वागतासाठी। धन्यवाद मॅडम। जय भीम मित्रांनो, साहस टीव्ही चॅनल तर्फे अंजुताईंचं मी इथे हार्दिक स्वागत करते। आज आपण अंजुताईंचा एक प्रेरणादायी प्रवास जो शिक्षणापासून नोकरीपर्यंत झालेला आहे तो आपण समजावून घेणार आहोत। तर अंजुताई, पहिले तर तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं पूर्ण नाव अंजू प्रफुल्ल वानखडे। अच्छा, आणि तुमचं बालपण कुठे गेलंय, म्हणजे कोणत्या गावावरून गेलंय? तसं माझं बालपण खेडेगावातच गेलेलं आहे, धामणगाव तालुका मुळशी, जिल्हा अमरावती। अच्छा, आणि बालपण कशा प्रकारचं होतं तुमचं? बालपण अतिशय अल्लड आणि शाळेत शिकताना मजेशीर असं बालपण गेलेलं आहे। तेवढंच म्हणजे आई वडिलांचा धाक सुद्धा होता। अच्छा, असं स्ट्रिक्ट वातावरणात आनंदी प्रकारे बालपण गेलेलं आहे। अच्छा, शिक्षणासाठी काही त्यांचं हे अभ्यास केलाच पाहिजे, छडी वाजे छमछम सारखा प्रकार? हो, माझ्या वडिलांचं होतं तसं, म्हणजे शिक्षणाविषयी ते अतिशय आग्रही होते। आम्ही तिघं भावंड आहोत, मी मोठी बहीण आणि माझ्यापेक्षा 2 लहान भाऊ आहेत। अच्छा अच्छा, तर तिघांनी सुद्धा उच्च शिक्षित व्हावं असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं। अच्छा, आता सध्या तुम्ही एका आदिवासी ग्रामीण आश्रमशाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहात। तर तुम्ही मला एक सांगा की एक शिक्षिका बनावं असं तुम्हाला का वाटलं? शिक्षिका बनावं हे म्हणजे असं बालपणी तर जेव्हा मी शिकत होते तेव्हा असं शिकत असताना वाटायचं की हे व्हावं की ते व्हावं, ते व्हावं की ते व्हावं, असं म्हणजे प्रत्येक जे व्यक्ती बघायची, डॉक्टर बघितलं तर ते डॉक्टर व्हावं, इंजिनियर बघितलं तर असं वाटायचं की आपण इंजिनियर व्हावं। परंतु आमचे माध्यमिकचे एक शिक्षक होते, तेल्हारे सर त्यांचं नाव, ते आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे। त्यांची जी शिकवण्याची पद्धत होती आणि ते नेहमी म्हणायची की जे माणसाच्या शरीरावर उपचार करणं सोपं आहे, परंतु माणसाच्या बुद्धीवर किंवा मनावर उपचार करणं, त्याला दुरुस्त करणं, त्याला सुधारवणं ही एक मोठा टास्क आहे आणि तो टास्क मी पूर्ण करत आहे असं ते सर म्हणायचे। आणि त्यांच्या याच विचाराने मी प्रेरणा घेतली आणि मी पण ठरवलं की आपण पण शिक्षिका व्हायचा आणि माणसाच्या बुद्धीचा, मनाचा उपचार करून त्यांचा विकास करावा। अतिशय खूप सुंदर असा गोष्ट मॅडमने सांगितली आपल्याला की जेव्हा एखादी औषधं आपण घेतो ती आपल्या शरीराचा उपचार करत असते, पण शिक्षण हे जे आहे, शिक्षणाने आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा उपचार केला जातो। खूपच सुंदर अशी गोष्ट सांगितली आहे मॅम तुम्ही। तर जसं जसं तुम्ही शिक्षण घेत गेले, तर जसं तुम्ही आता सांगितलं की तुमचे तेल्हारे सर होते आणि त्यांच्यामुळे तुम्ही शिक्षणाकडे किंवा एक शिक्षिकेचा प्रवास सुरू केला, मध्ये काय अडचणी आल्या का तुम्हाला? कशा प्रकारे अडचणींना मात करत गेला तुम्ही? अडचणी म्हणजे माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते माझ्या मूळ गावी कोरगावला झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षणाकरता मी धामणगावच्या गांधी विद्यालय इथे प्रवेश घेतला आणि 10वीला मला चांगले मार्क्स मिळाले। त्यानंतर सायन्सला ऍडमिशन घेतली चांदूर बाजारला। तिथे सर्वांना असं वाटायचं की आता सायन्स घेतलं म्हणजे मेडिकलला टाकावं, मेडिकलला जावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर आणि डॉक्टरकडे वळण्याचं जास्त हे असतं। परंतु माझं स्वप्न होतं की आपण शिक्षिका बनावं आणि मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी, सानुल्यांसाठी, लहान मुलांसाठी काहीतरी करावं। आणि म्हणून मी सायन्स घेतल्यानंतरही मेडिकल फील्ड किंवा इंजिनिअरिंग फील्ड न निवडता डीएड केलं आणि डीएड माझं अमरावतीलाच HUTM कॉलेजला, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळला झालं। माझ्या वडिलांना वाटत होतं की बा आता सायन्स घेतला आहे तर पुढे शिक्षण डॉक्टरी वगैरे करावं, परंतु हा सोपा मार्ग आणि घरच्या परिस्थितीचा सर्व विचार करून मग डीएडला गेले आणि शिक्षिका। अच्छा, त्याच्यानंतर तुम्ही मला आता हे सांगा की जसं तुमचं लग्न झालं, लग्नानंतर आपण खूपदा बघतो की स्त्रियांना स्पेशली घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना एक तारेवरची कसरत अशी करावी लागत असते। तर ती कसरत तुमची कशी होती? तारीखवरची कसरत तर आहेच म्हणा। जेव्हा आपण बाहेर कामाला जातो, नोकरी करतो, तेव्हा घरही सांभाळावं लागतं, मुलं बाळही सांभाळावं लागतं आणि बाहेरच्या जगात सुद्धा तेवढ्याच
कसं विश्वासाने वावरावं लागतं. आणि माझ्या मागे जसं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, परंतु मी म्हणते की माझा जो हा जो प्रवास आहे लग्नानंतरचा, माझी जी यशस्वीता आहे यामागे माझे पती श्री प्रफुल्ल वानखडे आहेत. ते सदोदित माझ्या पावलावर पाऊल टाकून ते माझ्या सोबत असतात. ते सदैव मला साथ देतात. आणि मुलांचं काय, मुलं त्यांचं कसं काय? कारण त्यांचं रुटीन साहजिकच आहे. एक बाळ म्हटल्यानंतर किंवा मुलं म्हटल्यानंतर त्यांना डोळे उघडल्याबरोबर आई हवी असते. तर मग अशा वेळेस कसं आईचं मन असतं ना, ते एक आपण आजकाल एक शब्द वापरला जातो मदर गिल्ट, की एक तुम्हाला मनातच एक दोष निर्माण होतो की आपण आपल्या मुलांना पूर्ण गोष्टी देतो आहोत की नाही. तर त्याला कसं तुम्ही हँडल केलं? मदर गिल्ट तसं मला येत नाही, कारण माझ्यासोबत माझं जे परिवार आहे, जे सासरचे लोक आहेत ते अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. अच्छा. खास करून माझ्या सासूबाई, जेव्हा मला पहिला बाळ झालं विराज त्याचं नाव, तर त्याचा सांभाळ करण्याकरता त्या आहेत माझ्यासोबत. माझ्या घरचे सर्व लोक मला म्हणतात की तू पुढे जा, आईच तुझ्या सोबत आहोत. आणि खरं सांगायचं झालं तर माझे दोन्ही मुलं मला आई म्हणत नाही, माझ्या सासूबाईंना आई म्हणतात. मी लागत नाही त्यांना. डोळे उघडल्याबरोबर ते डोळे उघडल्याबरोबर त्यांना आईच लागते आणि ते आईकडेच जातात. किती महत्वाची गोष्ट मॅडमने सांगितली आहे की एक स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिला सर्वात जास्त आवश्यकता असते, गरज असते ती तिच्या घरच्यांच्या पाठिंब्याची. आणि तोच पाठिंबा ताईंना मिळालेला आहे. त्याच्यामुळेच त्या आज जोमाने आणि एकदम कार्यरत आहेत आणि यशस्वीरित्या आपलं कार्य पार पाडत आहेत. नक्कीच तुमचं अभिनंदन त्याकरिता. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता तुम्ही शाळेमध्ये जसं शिकवता, तर कोणत्या वर्गाची मुलं असतात तुमच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त? तशी जे आमच्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या 1ली ते 12वी पर्यंत सुद्धा आणि 1ली ते 10वी पर्यंत सुद्धा आहे. तर मी ज्या शाळेवर कार्यरत आहे सध्या ती माध्यमिक शाळा आहे, म्हणजे 1 ते 10वीची मुलं तिथे शिकतात. सर्व मुलं हे आदिवासी भागातील असतात. अच्छा. आहे तुम्ही दुसऱ्यांची बाळं सांभाळत आहात तिथे, तर आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलांना सांभाळताना तुम्हाला काय असे प्रश्न पडतात का कधी, किंवा संकट तर येतच असतील, कारण वेगवेगळ्या घरातून आलेले ते मुलं असतात, त्यांना कसे हँडल करायचं, कसं त्यांना सांभाळून घ्यायचं, हा खूप मोठा प्रश्न असेल तुमच्यासोबत. तर ते कसं करता तुम्ही? आमच्या आश्रमशाळेविषयी सांगायचं झालं तर मॅडम बघा, म्हणजे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्या शाळेतील मुलं येतात, 11 वाजता शाळेत येतात, 5 नंतर घरी निघून जातात. परंतु आमच्या शाळेचं असं नाही. आमच्या शाळा या निवासी आहेत, मुलं तिथेच राहतात. त्यांच्या भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आम्हीच करतो. म्हणजे आम्ही फक्त त्यांचे शिक्षक नाही तर आम्ही त्यांचे पालक आई वडील सुद्धा आम्हीच आहोत. तर त्यांना 24 तास आमच्या निगराणीखाली असतात ते, आणि त्यांचा सांभाळ आम्हाला करावा लागतो. आणि आता कसं आम्ही जे शिक्षण घेतलं आहे ते मराठी भाषेतलं आहे. आपण जे बोलतो ती मराठी भाषा आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाची भाषा सुद्धा आपली मराठी आहे. परंतु ते जे मुलं आलेले असतात त्यांची भाषा असते कोरकू. अच्छा, ओके. हो, ते पहिली येईपर्यंत ते घरी मदर टंग त्यांची कोरकू किंवा गोंड भाषा असते. मग ते शाळेत आल्यानंतर त्यांना मराठी भाषा बोलताना खूप म्हणजे प्रश्न पडतो, अडचण निर्माण होते. त्यांना आपली मराठी समजत नाही. मग त्यावेळेस आम्हाला एकतर हिंदी भाषेचा सहारा घ्यावा लागतो किंवा आम्हाला थोडंफार त्यांच्याशी कोरकू भाषेत बोलावं लागतं. अच्छा, तुम्हाला भाषा सुद्धा शिकावी लागते. बरोबर आहे. आता तुम्ही मला एक सांगा मॅम, तुम्ही जसं सांगितलं की एक पहिलीतल्या मुलापासून तर 10वीतल्या मुलापर्यंत तुमच्या आश्रमशाळेत असतात, त्यामध्ये मुलं पण असतात मुली पण असतात. आता हेच एक वय असते की मुलं शारीरिकरित्या मानसिकरित्या त्यांची वाढ होत असते, परिपक्वता येत असते. तर मग अशा वेळेस त्या मुलांना पौगंडावस्थेतील जे मुलं असतात त्यांना सांभाळताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात का, संकट येतात का, आणि त्या कशा प्रकारे तुम्ही हँडल करता त्या गोष्टी? हो मॅडम, ही म्हणजे समस्या खरोखर असते आश्रमशाळेत. त्यासाठी आमचं डिपार्टमेंट अधीक्षिका यांची नियुक्ती करतेच. त्याचबरोबर आम्ही शिक्षिका म्हणून सुद्धा आमची सुद्धा जबाबदारी बनते की त्यांना योग्य समुपदेशन करणे. मग आम्ही अशा वेळेस मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं समुपदेशन करतो. त्यांना पौगंड अवस्थेत होणारे शारीरिक बदल, भावनिक बदल याविषयी त्यांना माहिती देतो. कधी त्यांना एकत्र बसून त्यांच्याकडून माहिती त्यांना देतो, त्यांच्याकडून काही कृती करून घेतो. मुलींना जसं
मासिक पाळीविषयी आम्ही माहिती देतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर समाजात कसं वावरायचं, ह्या बरोबर आहे. अवस्थेत हा. काय कसं डील करायचं. हा हा कारण असं म्हटलं जातं की हा जो काळ आहे पौगंडावस्थेचा हा एक वादळी काळ आहे. बरोबर आहे. हे जर मॅनेज झालं तर तो पुढे आयुष्यात यशस्वी होतो आणि ते बरोबर. कसं मॅनेज करायचं याचं समुपदेशन आम्ही त्यांना आणि ह्या करत वयामध्ये समाजातल्या वादळापेक्षा स्वतःच्या मन- हा, आतलं वादळ आदर्श. शमविणं खूप महत्वाचं असतं. बरोबरच आहे मॅम, खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. आता तुम्हाला अजून पुढचं, कारण तुमचं वय मला नाही वाटत खूप काही जास्त आहे, अजून भरपूर आयुष्य आहे, तर तुम्ही तुमच्या एक फ्युचरच्या मानाने किंवा भविष्यामध्ये तुम्हाला काय अजून करायचं आहे, मुलांसाठी म्हणा किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी काय करायचं असं सांगते मी. तर सांगायचं झालं तर मी माझ्या पतींच्या प्रेरणेनेच BEd केलेलं आहे. ओके. त्यांनी मला फोर्स केला, त्यांनी मला म्हणजे सांगितलं की तू आता तुझं झालेलं आहे, तू DEd केलेलं आहे, हा. ग्रॅज्युएट पण आहे हम्म. आणि तू आता पुढे BEd कर. माझं BEd झालेलं आहे, तर पुढे समजा शिक्षण क्षेत्रातच काहीतरी नवीन करायचं आहे. अच्छा. आदिवासी मुलांसाठी काम करायचं आहे, जेणेकरून जे आदिवासी समाजात अंधश्रद्धा खूप आहे. हो बरोबर. हुंदूगिरी, त्यानंतर त्यांना ते देव खूप करतात. कोणताही सण आला की मुलांना घेऊन जाणे, यासाठी मला काम करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जी अंधश्रद्धा आहे आदिवासी समाजातली ती कमी करता येईल. अजून मी हे पण ऐकलं आहे की त्या मुलांना जसं 10वी होते मुलींची वगैरे, तर ते शाळा बंद करून देतात आणि लग्न वगैरे करून देण्याच्या मागे लागतात. ह्या पण घटना घडल्या असतील ना, तुम्ही आता हे जे बघता आहात? हो, अशा बऱ्याचशा घटना घडतात. म्हणजे जिथे 12वी पर्यंत शाळा आहे तिथे मुली 12वी पर्यंत शिकतात, हा. त्यानंतर लग्न करतात. अच्छा. आणि जिथे 10वी पर्यंत शाळा आहे तिथे मुलींना 10वी पर्यंत व्यवस्थित शिकू देतात हा, हा. आणि 10वी झाली की लगेच त्यांचं लग्न करून देतात. तर यासाठी समजा आम्ही प्रयत्न करत आहोत की मुलींना आणि मुलांना सुद्धा व्यावसायिक शिक्षणाकडे कसं वळवता येईल, त्या हा, हा. व्यावसायिक शिक्षणाचं कसं जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला देता येईल. हा. आणि त्याचबरोबर समजा नोकरीकडे, म्हणजे नोकरीचा जो स्पर्धा परीक्षेचा हो. अभ्यास कसा त्यांना करता येईल या हम्म. विषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आहोत. आमच्या शाळेत तर आम्ही एक उपक्रम सुद्धा सुरू केला आहे की जो शेवटचा तास असतो त्यामध्ये जे 8वी पासूनची मुलं आहेत त्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं वाचण्याकरता असं ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांना वाचन करण्यासाठी आम्ही प्रेरित करतो. अच्छा. आणि दर्यापूर इथे माझी शाळा आहे, तर तिथे कोरे सर चे क्लासेस खूप नावाजलेले होते. हा, हा. तर त्यातले काही समजा जे शिक्षक असतील त्यांना बोलवून आम्ही त्यांचं मार्गदर्शन त्यांना देत असतो की जेणेकरून मुलं पुढं शिकतील, त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल, प्रेरणा निर्माण होईल. मला अजून तुम्हाला विचारायचं आहे की शासनातर्फे विविध योजना या मुलांसाठी राबविल्या जातात, तर त्यातल्या सगळ्या योजनांचा लाभ त्यांना होतो का? तसं मुलांसाठी ज्या योजना राबवल्या जातात आणि ज्या समजा शाळेमार्फत दिल्या जातात त्या योजनांचा त्यांच्यासाठी लाभ होतो बरेचसा. परंतु जे आदिवासी लोकांना दुसरं म्हणजे त्यांच्या पालकांना ज्या योजना दिल्या जातात त्या पुरेपूर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्या अच्छा. कुठेतरी मध्ये गहाळ होतात. अच्छा, नक्कीच आपण सर्वांनी ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करायला पाहिजे. आदिवासी मुलांकरिता मॅडम एवढे चांगले कार्य करत आहे, शिक्षणदानाचे कार्य करत आहेत. नक्कीच हा खूप एक प्रोत्साहनपर एक विषय आहे त्यांचा, किंवा एक प्रोत्साहनपर कार्य करतात आहेत त्या. नक्कीच मॅडम, आम्हाला खूप आनंद झाला आहे तुमच्यासोबत बोलून. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना, किंवा आज आपण समाजात बघतो आहोत विविध प्रकारचे व्यसन असो किंवा डायव्हर्ट होतात मुलांचे माइंड खूप लवकर, तर अशा मुलांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एक प्रेरणा काय द्यायची इच्छा आहे का तुमची? जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की वाचाल तर वाचाल, बरोबर आहे. तसंच मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते किंवा आताही सांगू इच्छिते की वाचनाकडे वळा, वाचनाकडे चला, त्यातच आपलं समजा समाजाचं आणि आपलं भलं आहे. जितकं जास्त आपण वाचन करू, पुस्तकातून ज्ञान मिळू, तितकीच आपली प्रगती होईल. मला अजून एक विचारायचं आहे की आता तुम्ही शाळेत वगैरे बघता की मुलांच्या हातात मोबाईल वगैरे असतात, तर तुमच्या शाळेत काय परिस्थिती आहे? मॅडम, आमच्याकडे कसं मुलं आमच्याकडे निवासी असतात, हा. तर त्यामुळे मुलांना सहसा आणि गरीब घरातून आलेली हा, मुलं हा. असतात, तर त्यांना ते मोबाईलचा अजूनपर्यंत वापर पोहोचलेलं नाही हे पोहोचलेलं वादळ नाही. त्यांच्यापर्यंत. हा, दुर्गम भागातील विद्यार्थी आमच्याकडे हा. असतात, त्यामुळे ते मोबाईलचा सहसा जास्त उपयोग करत नाही. अच्छा. परंतु पुढे त्यांना आम्ही सांगत असतो की मोबाईल जास्त हाताळायचा नाही. अच्छा, नक्कीच.
ताईंकडे बघून आपल्याला एक खूप प्रेरणादायी असं प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्यांच्यातर्फे आपल्याला जसं सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी शिक्षण घेऊन एक स्वतःचं करिअर घडवलेलं आहे. सोबतच ते आता आदिवासी मुलांना सुद्धा प्रेरणा देत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी त्या मदत सुद्धा करतात आहेत. नक्कीच ताई, आमच्या टीव्ही चॅनलतर्फे तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन. आमच्या टीव्ही चॅनलवर तुम्ही आल्या. साहस टीव्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अंजुताईंचा प्रेरणादायी प्रवास नक्कीच पहा. धन्यवाद. जय भीम.